नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अखेर लागलीच की चौकशी. मनोज जरांगे पाटील चौकशीला घाबरले. आंदोलनाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचा डाव. या सगळ्या हेडलाईन्स आहेत जय महाराष्ट्र नावाच्या चॅनलच्या लक्षवेधीमधल्या. आणि हा लक्षवेधीचं अँकरिंग करणारे आहेत या चॅनलचे संपादक प्रसादजी काथे. मी मुद्दाम प्रसादजी म्हणतो आहे कारण संस्कार वगैरे त्यांना आमचेही कळले पाहिजेत म्हणून. गेले अनेक दिवसापासून जय महाराष्ट्र नावाचं चॅनल या महाराष्ट्रामध्ये कोणासाठी काम करतं आहे हे आता लहान मुलालासुद्धा नक्कीच कळालेलं आहे. मात्र काय कधीकधी असं होतं की काही लोकांना, विशेषतः प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, बोलणाराला लिहिणाराला असं वाटतं की मी बोलतो ते कोणाला कळतच नाही. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, बोलणारा एक आहे, त्याला ऐकणारे, समजून घेणारे हे लाखो कोट्यावधी असतात. प्रसाद काथे नावाचे संपादक महोदय लक्षवेधी नावाचं एक या चॅनलवर चालवत असलेलं सदर किंवा जी एक विशेष त्यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय लक्षवेधी कधी असावी, एखाद्या बर्निंग टॉपिक्सवर, एखाद्या ज्वलंत विषयावर, एखाद दुसऱ्या तिसऱ्या वेळी. मात्र हे महाशय जसंही हे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं जसंही कार्य सुरू आहे, यांनी दररोज लक्षवेधीच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील या आंदोलनावर सडकून टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या चॅनलवर असे काही प्रतिनिधी बोलवले जातात जे मराठा समाजातीलच असतील आणि मराठ्याच्या विरोधात बोलतील. एखादा नावाला मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक बोलवला जातो आणि त्याला बोलू दिलं जात नाही. मात्र ही 2-3 जे बाकी बोलवलेले असतात विरोधातले, त्यांना भरपूर वेळ दिला जातो आणि त्यांना हवं तर तेवढी टीका मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलावर करण्याची हे चॅनल पूर्णपणे परवानगी देतं. आणि बाकीचे बोलायले की त्यांचा आवाज तरी कमी करतात. विशेषतः या सगळ्या बाबीचं योग्य तऱ्हेनं खंडन करणारे काही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलाचे समर्थक जातात या चॅनलवर, परंतु त्यांचा आवाज बंद केला जातो. एक तर त्यांना कमी वेळ दिला जातो, त्यांना जी काही मुद्दे उचललेत त्याचं स्पष्टीकरण, योग्य स्पष्टीकरण देण्याची त्यांची तयारी असते, मात्र त्यांना ते देऊ दिलं जात नाही. आणि जसेही ते योग्यतेकडे चालले की लगेच थांबा आता वेळ झाला असं म्हणून प्रसाद काथे त्यांना अडवतात. हे उघड आहे, दररोज आहे, आपणही बघू शकता. या प्रसाद काथे महोदयांचा एक आणखी एक कार्यक्रम, जे दुसरे काही विरोधक विचारणार नाहीत त्याच्यापेक्षा अधिक प्रश्न हेच विचारतात. म्हणजे हेच काढून देतात जी काही ज्यांच्यात क्षमता नाही आहे, जी काही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातले जे काही कोणी लोक असतील त्यांना हे मुद्दे काढून देतात ना. असं नाही का, मग हे असं तुम्हाला वाटत नाही का, असं म्हणू म्हणजे या पक्षाचे म्हणतो मी आता मुद्दाम, कारण का ते पक्षासाठीच काम करतात. कारण मनोज जरांगे पाटील ज्या पक्षाला कदाचित धोकेदायक वाटतात त्याच्या बाजूने हे प्रसाद काथे काम करतात. तर प्रसाद काथे काय करतात तर जवळजवळ 50% ते 60% यांचा वेळ स्वतःच्या लक्षवेधीमध्ये घेतात आणि त्या पक्षाचा प्रवक्ताच ते आहेत असं वाटतं. कारण का हे अँकरिंगचं काम करत नाही. अँकर कसा असतो, सर्वांना समान न्याय देणारा असतो, सर्वांचं समानतेनं ऐकणारा असतो. पण हे प्रसाद काथेत ना, हे अजिबात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं ऐकून घ्यायची त्यांची मानसिकता नसते. आणि घेतलंही तर त्याला फाटे पुढून कसे तुम्ही चूक आहात हे लगेच हा व्यक्ती दाखवतो. म्हणून आमचं म्हणणं आहे की मराठा समाजानं मोठमोठी आंदोलनं करतो. समाज आहे, मोठा आहे, याच्यात कुठलीही शंका नाही आहे. त्या समाजानं, बाकी तर आम्ही हिंसक तर काही करत नाही आहे, करणार नाही आहे. जे काही घटना घडतात त्या आपल्याला माहिती आहे. आंदोलनाला जे थांबविण्यासाठी काही घटक घुसून ते करतात, त्यामुळं ते मराठा समाज किंवा बहुजन समाजाच्या नावावर ते लादलं जातं. परंतु एक गोष्ट नक्कीच करता येऊ शकते, जे चॅनल आमच्याच TRPवर चालतात त्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहणारा मोठा वर्ग आहे. तरीही या समाजाच्या विरोधात, त्यांच्या हक्काच्या बाजूनं चाललेल्या लढाईच्या विरोधात जर असे चॅनल्स काम करत असतील तर माझी मराठा समाजाला एक विनंती आहे. कदाचित प्रसाद काथे याला धमकी फिमकी म्हणतील कारण त्यांचं डोकं जरा जास्त चालतं आहे. पण प्रसाद काथेंना माहीत नाही आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, आम्ही धमकी देत नसतो आणि धमकी देणारा हा आम्हाला मान्य नाही आहे. परंतु बाकी अन्य सोर्सेस खूप आहेत
ज्या माध्यमातून संबंधिताला ही जाणीव करून आम्ही नक्की देऊ शकतो की आम्ही कोण आहोत. जर मराठा समाजानं हे चॅनल एक 8 दिवस जर खरोखरच मनोज जरांगे पाटलांच्या आदेशावरून म्हणा किंवा समाजानं ठरवून 8च दिवस, ते बी मुद्दाम एक धडा म्हणून, कायमचं नाही, 8 दिवस पूर्णपणे बघण्याचं बंद केलं तर प्रसाद काथे या संपादक महोदयाचे होश उठतील, होश, की आपण काय करतो आहे. कार्यक्रम घ्या तुम्ही, पण ज्या समाजाच्या जीवावर तुमची TRP चालू आहे, ज्या समाजाच्या जीवावर तुमचं चॅनल चालू आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला जाहिराती मिळतात एवढ्या मोठमोठ्या लाखो करोडोंच्या, तसं तर तुम्हाला जाहिरातीची गरज नाही म्हणा. तुम्हाला पॅकेजेस एवढे मोठे मिळत असणार आहेत सध्या. मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वर टीका करण्यासाठी, त्याला हाणून पाडण्यासाठी तुम्हाला खास रसद पुरवली जाते. आणि ते कोण पुरवतं आहे आता हे काही सांगायची गरज नाही आहे, कारण प्रसाद काथे खूप हुशार आहेत. आम्ही जेव्हा त्यांना ऐकतो ना तेव्हा त्यांचं ते बोलणं बघणं खूप वेगळं असतं. तिथला कुर्चित भाव, द्वेषी शब्द हे प्रसाद काथेजी सगळ्यांच्या लक्षात येतात. आपण यापुढं जरा दक्ष राहावं. आणि आम्ही हे सगळ्याच माध्यमांना सांगतो, जरूर असावं. माध्यमांनी निश्चित जिथं चुकलं आहे तिथं मनोज जरांगे पाटील यांच्यावर बी टीका केली तरी हरकत नाही, आम्ही ती स्वीकारू. कारण जे चुकलं असेल आम्हालाही कळेल इथं चुकलेलं आहे म्हणून. परंतु काही नसताना जर तुम्ही SIT लावली, अरे किती ते SITचं तुम्ही करता. झालं ना, सगळा महाराष्ट्र SITच्या विरोधात गेलेला आहे. कारण माहिती आहे तुम्हाला SIT, आणि पुन्हा तुम्ही म्हणताय की जातीवाद करू नये. जातीवादाचं तुमच्यासारख्या चॅनल्सने आणि तुमच्यासारख्या लोकांनी सांगावं. विशेष म्हणजे हे देश, हे सरकार जेव्हा जातीवादी वागतं तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. या महाराष्ट्राचा ज्या दिवशी काही विधानसभा सदस्यांनी याबद्दल मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात आमच्याच मराठा समाजातील काही समाज बांधवांनी, कारण का पक्ष BJP खूप हुशार पक्ष आहे. जेव्हा त्यांना मुस्लिमावर टीका करायची असते तेव्हा मुस्लिम समाजातीलच लोक निवडले जातात. OBCवर टीका करायची असली तर OBCमधलेच लोक निवडले जातात. मराठ्यावर टीका करायची असली तर मराठ्यातलेच लोक विरोधात निवडले जातात. तसे काही आमदार निवडले. आणि तुम्हाला सगळ्याला, महाराष्ट्राला एक गोष्ट कळली का नाही मला माहीत नाही, पण मला कळली ती मी सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी जणू काय पहिलंच त्यांच्या मनात किती खदखदत होतं, कधी संधी येते हे बघण्याचं, की कधी मी SIT लावतो. त्यांनी एक शब्द वापरला आहे, SIT वापरून सखोल. त्यांनी वापरलेला शब्द काय, सखोल. जरा जा सगळेजण त्या दिवशीच्या त्यांनी दिलेल्या आदेशाच्या ह्याच्यात एक शब्द वापरला आहे त्यांनी, सखोल. जणू काही एखाद्या पाकिस्तान किंवा इतर देशाच्या विरोधात बी कुणी असले शब्द काढणार नाही इतका, म्हणजे जणू काय फार गंभीर विषय. सखोल हा शब्द बोलताना त्यांच्या मनातला कुर्चित भाव, समाजाबद्दलचा द्वेष आणि मनोज जरांगे पाटलाच्या विरोधातली भावना ही महाराष्ट्राला कळलेली, हे शासनानं बी विसरू नये आणि अशा प्रकारच्या माध्यमांनी विसरू नये. आम्ही पुन्हा सांगतो, चूकला चूक म्हणणारे लोक पाहिजेत. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामाणिक सांगतो, प्रजापत्र नावाचं दैनिक आहे, खूप त्यांनी लिहिलं. अगदी त्यांनी मनोज जरांगे पाटलावर टीकासुद्धा केली. आम्हाला आवडली ती, कारण ज्यावेळी ते नको होतं एखादी गोष्ट त्यावेळेस त्यांनी ती दाखवली. आणि माणूस चुकतो, मनोज जरांगे पाटील असतील किंवा कोणी असतील, चुका होणारच आहेत आणि त्या चुका दाखवल्या पाहिजे, पण प्रामाणिकपणे दाखवल्या पाहिजे. या प्रजापत्र या दैनिकानं आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, मी म्हणजे नाव म्हणून नाही, पण त्यांच्या समीक्षा जेव्हा आम्ही करतो, लेखनाची समीक्षा करतो, आम्ही जेव्हा प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वाक्यरचनेची समीक्षा करतो, तेव्हा आमच्या लक्षात येतं कोण प्रामाणिकपणे आपली भूमिका पार पाडते. ते दैनिक प्रजापत्रामध्ये संजय मालानी यांचे लेख जे होते ते खरोखर समाजाने ॲप्रिसिएट केले पाहिजेत. कारण त्यांनी जिथं गरज आहे शासनावर तिथं शासनावर आसूर ओढले. मात्र कधीकधी इतका मोठा समाज एक होत असतानासुद्धा त्यांनी मनोज जरांगे पाटलांनासुद्धा काही ठिकाणी योग्य त्या बाबतीमध्ये सल्ला दिला. अशा प्रकारे आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांनी योग्य चालावं. जय महाराष्ट्र चॅनलला आम्ही विनंती करतो की अशा प्रकारची दररोज लक्षवेधी चालून एवढी गरज नाही आहे. देशात खूप प्रश्न आहेत. प्रसाद काथेजी, महागाईवर जरा लक्षवेधी घ्या. भ्रष्टाचार केलेल्या BJPच्या किंवा इतर बी सगळ्याच पक्षांच्या घ्या, मी म्हणत नाही, पण जरा SIT फक्त यांच्यावरच का लागते, याच्यावर एखादी लक्षवेधी घ्या, म्हणजे तुम्हाला जरा खरं पुण्य मिळेल आणि खरोखर या देशाची सेवा केल्याचं प्रसिद्धी माध्यमातून समाधान मिळेल. आपण हे कराल अशी अपेक्षा आहे. प्रसाद काथेजी, यापुढं आम्ही तुम्हाला विनंती करतो, जे तुम्ही जेव्हा लक्षवेधी घ्याल
तेव्हा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. कारण पुन्हा सांगतो, समाज कुठलाही असू द्या, तुमच्यावर बारकाईनं नजर ठेवून आहे. तुमच्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमांवर नजर ठेवून आहे आणि कोणते चॅनल कसे वागतात याचं समाजानं आपलं अवलोकन केलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये त्यांचं मूल्यांकन केलेलं आहे. त्यानुसार समाज तुम्हाला रेटिंग करतो हे विसरू नका. एवढंच आजच्यासाठी. नमस्कार.